हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार, देवीचा प्रतिष्ठापनेचा दिवस आणि सकाळपासूनच सोसायटीमध्ये सगळीकडे वाडीमध्ये लगबग सुरू झाली होती. समोरची गल्ली सगळी आता रिकामी करण्याचं काम सुरू आहे. सगळ्या गाड्या बिल्डिंगच्या आतमध्ये अशा पार्किंग करायला घेतल्या होत्या सगळ्यांनी. सगळं आमचं लक्ष बाहेर लागलं होतं. आज देवी, गणपती बाप्पा आणि दत्तात्रयांची नवीन मूर्ती स्थापना सोहळा संध्याकाळी आहे. त्यामुळे सगळ्यांची लगबग सुरू होती ना आमचं सगळं लक्ष गॅलरीतून सारख्या कितीतरी चक्रा मारल्या की आता काय चालू आहे बाहेर. असं एक एक करून सगळ्या गाड्या आता आतमध्ये येणं चालू होतं आणि ते बघता बघता आमचं लंच प्रिपरेशन पण चालू होतं. आज मी संडे स्पेशल खारं वांगं बनवलं होतं मस्त. आता आमच्या कोकणातली रेसिपी आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी. माझ्या सासूबाईंनी मला ही रेसिपी शिकवली आहे. तर आता मस्त तुम्ही रेसिपी बघा कशी केली मी ती. खारं वांगं बनवण्यासाठी आपल्याला अशी गावरान काटेरी वांगी घ्यायचे. जर अशी गावरान नाही मिळाली तरी काटेरी वांगी छोटे छोटे आकाराची घ्यायचे. आणि आता आपण मस्त वाटण तयार करूया. त्यासाठी सुकं खोबरं, उभा चिरलेला कांदा, लसूण आपल्याला घ्यायचं आहे आणि सगळे खडे मसाले पण आता एक एक करून सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर कढईमध्ये मी कांदा टाकला. कांदा गुलाबी झाल्यानंतर सगळे मिश्रण आपल्या खडा मसाल्याचं टाकले. त्यामध्ये तीळ आहे, खसखस, धणे, मिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र सगळं माझं मिक्सर रेडी असतं ते टाकलं. लसूण टाकले, सुकं खोबरं पण टाकलं आणि छान खमंग सगळं आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे. छान असं चॉकलेटी रंग येईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. छान आता हे गॅस एकदम लो ठेवायचा आहे. जेवढं छान मिश्रण भाजू तेवढं आपलं खारं वांगं सुंदर तयार होतं. त्यामुळे थोडंसं आरामात भाजायचं आहे आपल्याला हे कमी गॅसवर. आता वाटण छान वाटून झालं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दाण्याचं कूट ॲड करायचं आहे. अंदाजाने जेवढं वाटण आहे तेवढं दाण्याचं कूट घेतलं आहे मी. दाण्याच्या कुटाने पण एक सुंदर चव येते. आता आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकली आहे, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, आपल्याला कसं आवडतं त्याप्रमाणे तिखट मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता. नंतर धणे जिरे पूड टाकून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ ॲड केले. भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरीने खूप सुंदर चव येते. आणि थोडा गूळ ॲड करायचा आहे आपल्याला. आता हे सगळं मिश्रण आपल्याला कालवून घ्यायचं आहे. पाणी, तेल काही टाकायची गरज नाही. वाटणाला ऑलरेडी ओलसरपणा असतो ना, तसं मस्त कालवून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण वांगे कापायला घेऊया. हे 5 वांगे कापायचे आपल्याला. 4 काप द्यायचे आणि मध्ये आपल्याला मसाला भरायला जागा करून घ्यायची. याप्रमाणे कापून घ्यायचे आपल्याला. नीट उघडून आतमध्ये बघून घ्यायचं, काय अळीवळी असू शकते ना, तर नीट चेक करायचं. आता सगळा मसाला असा आपल्याला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये. आता मस्त खमंग फोडणी करायचे. मोहरी जिरे तडतडले ना की हिंग टाकून घ्यायचं भरपूर. आणि आता आपण भरलेले सगळे ते वांगे आहेत, खारे वांगे ज्याला आपण म्हणतो, ते आता आपल्याला तेलात सोडायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे त्याच्या मसाल्यासकट. ही म्हणजे भाजी पॅनमध्ये खूप छान होते. पण जरा आमच्याकडे आज जेवायला उशीरच झाला. ते देवीच्या उत्सवाची सगळी तयारी चालू होती ना, म्हणून मी काय आयडिया केली की कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली
आणि नंतर पॅनमध्ये भाजी शिफ्ट केली, त्यामुळे अक्षरशः भाजी 10 मिनटात झाली. असे शॉर्टकट पण मी तुम्हाला अधूनमधून सांगत जाईल. समजा कोणी गेस्ट अचानक आले आणि छान स्पेशल भाजी करायची असेल तर अशी आयडिया करायची वेळ वाचवायला. आता मी काय केलं, कुकरमध्ये टाकलं आणि अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं की जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागू नये म्हणून, आणि एकच शिट्टी फक्त काढली. दाण्याचं कूट असल्यामुळे खाली लागायची भीती असते ना, म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं. नाही त्या भाजीला पाणी टाकायची गरज नसते. पॅनमध्ये जर आपण केलं ना तर खूप वाफेवरच शिजवायचे असतात. पण आज मला घाई होती तर मी अशी आयडिया केली. थोडंसं पाणी अजून ॲड केलं आणि मस्त एक शिट्टी काढून घेतली. सारखं आज दार वाजत होतं सकाळपासून. ते कोण ना कोण येत होतं. कोणी सांगायचं गाडी हलवायचे, कोणी सांगायचं हे पाहिजे ते पाहिजे. आज एकदम ॲक्टिव्ह होते सगळी सोसायटी, बागची वाडी, त्यामुळे सगळं बाहेर लक्ष होतं. त्यामुळे मग असं घाई पटापट आम्ही स्वयंपाक केला. तर आता मी लो गॅसवर आता एक शिट्टी काढून घेते आधी. आणि आता ती भाजी मी पॅनमध्ये शिफ्ट केली बघा. आता जवळजवळ आपली भाजी शिजलीच आहे. एका शिट्टीतच वांगे शिजले, एकदम कोवळे वांगे होते. आणि फक्त 10 मिनटं असे आता ओपनमध्ये आपल्याला ठेवायचे, म्हणजे मसाला मस्त मोकळा मोकळा होतो की झाली भाजी तयार 10 मिनटात. हे फायनल किती सुंदर दिसते ना, खूप सुंदर झाली होती भाजी. बाबांनी पण खूप एन्जॉय केली, ह्यांना पण खूप आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि वांगे पण कोवळे होते त्यामुळे आणखीनच बहार आली जेवणाला. आणि आंब्याचा रस तर पाहिजेच. सध्या आंब्याची बॅटिंग अजून 1 आठवडा करू शकतो पावसाळ्यात तोपर्यंत. त्याचा आमचा लंचचा मेनू होता. कोशिंबीर नंतर मग केली तयार आम्ही, आधी भाजी रेडी केली फटाफट. कशी वाटली तुम्हाला खारी वांग्याची रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा. आता दुपारचे 3 वाजले होते. आता राहिलेल्या गाड्या पण सगळ्या आतमध्ये आणायला सुरुवात केली होती त्यांना सगळी ते गल्ली साफ करून घ्यायची होती. आता देवीचं आगमन येणार होतं 5 वाजता, रथ वगैरे सगळे येणार होते, त्यामुळे त्यांचे स्पीडीली कामं चालू होते सगळे. सकाळपासूनच कार्यकर्ते एकदम जोरदार त्यांचं चालू होतं काम सगळं. तर आता उरलेल्या सगळ्या गाड्या पण सगळ्या आतमध्ये आणायला सांगितल्या त्यांनी. आमची पण गाडी काय कामानिमित्त बाहेर गेली होती, ती पण आता आपले चंद्रदादा आत आणताय. ही आपली गाडी आतमध्ये येते. आता सगळे बिल्डिंगच्या आवारामध्ये गाड्या आणल्या. सकाळी काही आल्या होत्या, काही आणतायत. पूर्ण गल्ली आता रिकामी करण्यात येते आहे. आणि आम्ही पण अगदी कधी रथ येतो आता वाट बघत होतो. दुपारी 3 वाजेपासूनच खालीवर सगळ्यांच्या चक्रा चालू होत्या. पुढचा पण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, बघत राहा हां आता तुम्ही. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला जो देवीचा उत्सव चालू आहे म्हटलं ना, तर देवीच्या मूर्तीचं आता आगमन होतं आहे. तर आपण पटकन जाऊया, शूट करूया. मस्त आवाज येत आहेत. देवीच्या रथ यायच्या आधी हे पहा काय सुंदर जंगी स्वागत चालू आहे. फटाके, नंतर अक्षरशः लेझिम पथक, ढोल पथक, वारकऱ्यांचं पथक होतं. आणि इतके भरपूर फटाके फोडले त्यांनी की अक्षरशः धुरामुळे काही वेळ आम्हाला सगळ्यांना बिल्डिंगच्या आत पळावं लागलं. उत्साह इतका ओसंडून वाहत होता कार्यकर्त्यांचा. बघा सगळ्यांनी एकसारखं ड्रेसअप केलं आहे. आणि लेडीजने पण छान एकसारख्या हिरव्या काठपदराच्या साड्या नेसल्या होत्या. गजरे इतके सुंदर दिसत होत्या सगळे. आणि जेंट्सने पहा असे पिवळे झब्बे आणि रेड कलरच्या लुंगी घातल्या होत्या. आणि इतकं भव्य दिव्य त्यांनी मिरवणूक आणली. आम्हाला वाटलंच नव्हतं एवढ्या जोरा प्रमाणात असेल ते. मोठ्या प्रमाणात फार सुंदर केलं त्यांनी. पुढे बघत राहत आहे की इतकं सुंदर त्यांनी केलं आहे. सगळं आसमंत एकदम वाईबच वेगळी बदलून गेली होती. इतकं प्रसन्न आणि छान वाटायला लागलं की बस गणपती उत्सवाची आठवण आली अक्षरशः आम्हाला. हे पाहत आहे लेझिम पथक आलं आहे. लेडीज एकसारख्या ड्रेसअप केलेल्या. आणि त्यानंतर मग त्या देवीचे कलर्स घेऊन सगळ्या ग्रीन कलरच्या साड्या येतात बघा. इतक्या त्या सुंदर दिसत होत्या सगळ्या. ते प्रत्येकीच्या हातात कलश असतो
त्यात गंगेचं पाणी असतं आणि त्या कलशाच्या पाण्याने नंतर देवीला छान स्नान घातलं जाईल. आणि कुठेही बेशिस्त नाही, काय नाही, व्यवस्थित सगळं चाललं होतं. कुठेही गोंधळ नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित नियोजन केलं होतं त्यांनी. फार फार छान वाटलं आणि खूप आनंद वाटला. सगळ्या बिल्डिंगमधले लोक खाली येऊन शूट करत होते, सगळं कौतुकाने बघत होते. सगळ्या ओळखीच्या वहिनी आपल्याला टाटा करतायत. वाडीतल्या काही आपल्या सोसायटीतल्या सगळ्या अशा छान नटून सजून आल्यात बघा. भरपूर फोटोशूट चाललं होतं, व्हिडिओ शूट चाललं होतं, रील बनवणं चाललं होतं. आणि तेवढ्याच श्रद्धेने देवीचं आपल्याला स्वागत करायचं या भावनेने सगळे इतके छान अगदी मनापासून सगळं सहभाग घेत होते. हे प्रत्येकीच्या हातात असे कलश आहेत, आंब्याची पानं आणि लावलेले असतात वरतून असे झाकलेले. खूप सुंदर करतात हे लोक. देवाचं कशा पूजा अर्चा करावी, साधना करावी, साऊथच्या लोकांकडनं शिकावं. खरंच फार मनापासून करतात. सगळं शिस्तबद्ध रीतीने त्यांचा कार्यक्रम चालू होता. आणि आपण पाहिजे तर आपण पण सहभाग घेऊ शकतो. हे महिनाभर आधीपासून त्यांचं सगळं नियोजन सुरू होतं. दूरदूरून मुंबईतून लोक असे आले होते सहभाग घेण्यासाठी. केवळ आपल्या कॉलनीतलेच नाही, लांब लांबून अशा बायका सगळ्या आल्या होत्या फॅमिली सकट. किती छान सजल्यात बघा सगळ्या.
देवीच्या रथाचं आगमन होतं आता. आणि फायनली तो क्षण आला जेव्हा एका मागून एक तिन्ही रथांचं आगमन झालं. पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती आली, नंतर देवीची मूर्ती आली आणि दत्तात्रयांची मूर्ती आली. इतकं छान वाटत होतं ना, खूप खूप सुंदर वाटलं. अक्षरशः शहारे येत होते बघून. इतकं सुंदर सजवले होते सगळे रथ, लायटिंग, फुलांनी सगळी रोषणाई इतकी सुंदर वाटत होती. आणि बघा प्रत्येक मूर्तीला किती जपून ते सगळे गुरुजी नेत होते. सोहळ्या ओवळ्यात सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांचं करणं. केळीची पानं छान लावून रथ सजवला होता. आणि प्रत्येक रथ गल्लीत एंट्री केली की लोक जोरात जल्लोष करत होते. ते इतकं असं शहारे येत होते ना अंगावर आणि आनंदाने डोळ्यात पाणी आलं. अक्षरशः इतकं सुंदर वाटत होतं. आनंदाने डोळे भरून आले आमचे सगळ्यांचे. खूप सुंदर वाटत होतं. जोरात जल्लोष होत होता एकसाथ एकदम. आणि वेगवेगळे गेटअप घेतलेले पण तुम्हाला दिसत असेल या मिरवणुकीमध्ये. ते इतके सुंदर होते सगळे, बापरे. लहान लहान मुलं पण त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. उत्साहाचं म्हणजे कुठे काही कमीच नाही. एकदम हौशी लोक सगळे. हे पाहता लगेच नेक्स्ट दुसरा रथ आलाय. इतकं सुंदर वाटत होतं ना. एक साथ एकदम जल्लोष करायचे सगळे. असे 3 रथ लागोपाठ आले एका मागेने. आणि या पाषाणातल्या मूर्ती तिने घडवलेल्या आहेत. ते फार शुभ असतं. खूप सुंदर दिसत त्या मूर्ती पण अगदी हसमुख आणि सुंदर घडवलेल्या आहेत. अगदी मी जमेल तसा क्लोजअप घ्यायचा प्रयत्न केला आहे. निधीने फोटो पण काढले, ते पण मी नंतर जोडेल. अतिशय सुंदर मूर्ती आहे. नंतर मी देवळात जाऊन तुम्हाला सावकाश दाखवेल. आता आज तर इतकी गर्दी होती, 1-1.5 हजाराच्या वरती पब्लिक होतं. त्यामुळे आम्हाला पुढे जाता पण आलं नाही. नंतर आम्ही शांतपणे गर्दी सगळी ओसरली की मंदिरात जाऊन तुम्हाला नक्की दाखवू सगळ्या मूर्ती. खूप सुंदर मूर्ती होत्या. गंडकी पाषाण याला म्हणतात. गंडकी नदीच्या पात्रात जो दगड सापडतो ना, त्या पाषाणापासून या मूर्ती बनवतात. आणि या मूर्तीचे जसं जसं आपण पूजा अर्चा करू तसं त्यातलं त्या दैवत्व आणि तेज वाढत जातं असं म्हणतात. तर कुठल्याही देवळात या मूर्तीच बसवाय असं आमच्या महाराजांनी सांगितलं होतं. हे बघा वेगवेगळे गेटअप आलेले पात्र पण किती सुंदर होते बघा. सगळी लहान मुलं कोणी घाबरत होते, कोणी जाऊन फोटो काढत होते. नुसता गोंधळ चालला होता खाली लहान मुलांचा. किती क्यूट वाटते बघा ते. आमच्या बिल्डिंगमधली मुलं सगळे फोटो काढून घेत होते. आणि काय काय रूपांना मुलं घाबरत पण होते. काय फटाके नॉनस्टॉपवरती चालू होत्या, चांदण्या दुमदुमलं होतं पूर्ण कॉलनी आज. आता आम्ही तिसऱ्या रथाची वाट बघतोय. एका मागून एक अशी 3 रथ आले एकदम.
सो फ्रेंड्स, बघितलं ना देवीचं कसं दणक्यात आगमन झालं ते. खूप सुंदर करतात हे लोक, खूप हौशी आहेत. खूप सुंदर सोहळा झाला आहे. आत्ता सगळे देवळात विसावले, छान स्थापना झाली. आता प्रसाद भोजनाची सुरुवात झाली आणि आम्ही वरती आलो इकडे. आता मी हे सगळं शांतता आली की इथं तुम्हाला निवांत जाऊन मूर्त्या दाखवेल. खूप सुंदर मूर्ती आलेल्या आहेत, गणपतींची, दत्तात्रयांची आणि जगदंबा देवीची. हां, तिन्ही रथ आले आणि सुंदर त्यांनी केलं एकदम. तर तेच तुम्हाला सोहळा दाखवायचा होता. जवळजवळ 1-1.5 तास मोठी मिरवणूक चालली होती, त्याचे पण ग्लिम्स तुमच्यासाठी शूट करून ठेवलेत. आणि अगदी असं वाटत होतं आपण केरळमध्ये आलोय. ते खूप मनापासून करतात हे लोक. खूपच सुंदर असतं यांची ट्रॅडिशनल. मला फार आवडते, म्हणून मी खास म्हटलं तुमच्यासाठी एक क्षण टिपून घेऊ. चला, आता आजचा हा असा धार्मिक व्लॉग आणि थोडासा आपला घरगुती व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन उद्याच्या फ्रेश विषयाच्या व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.